नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल आज मी पुनावळेला उभा आहे. हायवे पासून फक्त 1 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्या आधीचा व्हिडिओ आपण वाकडमध्ये बनवला होता, जिथे 80 लाखात 2 BHK जात होता. तेव्हा अनेक लोकांनी अजून कमी कॉस्टच्या 2 BHK ची विचारणा केली होती. आता वाकडमध्ये तुम्हाला सहजासहजी 80 लाखाच्या खाली तर 2 BHK मिळणार नाही अर्ली पोझिशनचे. पण पुनावळे एक असा एरिया आहे वाकडला लागून, जिथे तुम्हाला कमी कॉस्टचे म्हणजे अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK मिळू शकतात. आता इथे 65 लाखात 2 BHK जातोय आणि पोझिशन जे आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्येच होणार आहे. मोठा प्रोजेक्ट आहे, सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे, ज्याच्या B-C-D या विंग्स ऑलरेडी पोझिशन झाले आणि A विंग इथं तुम्ही बघू शकता, जी मेन रोडला लागून आहे, ज्याचं पोझिशन 6 महिन्यामध्ये आहे आणि अगदी मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही सुद्धा जर 65 लाखामध्ये 2 BHK बघत असाल अर्ली पोझिशनचा, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकतो. तुम्ही याला साईड व्हिजिट पण केली पाहिजे. तत्पूर्वी आता आपण या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती समजून घेऊ. तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका. आता आपण या प्रोजेक्टचे की डिस्टन्सेस समजून घेऊया. तर हेल्थ केअरमध्ये सांगायचं झालं तर लाईफलाईन आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल जे आहेत ते अनुक्रमे 5 आणि 6 किलोमीटर आहेत. एज्युकेशनमध्ये लोटस बिझनेस स्कूल 0.2 किलोमीटर आहे. इंदिरा इन्स्टिट्यूट जे आहे ते 4.4 किलोमीटर आहे. हॉस्पिटॅलिटी सांगायचं झालं तर सयाजी हॉटेल 4 किलोमीटरवर आहे. हॉलिडे इन 6.5 किलोमीटरवर आहे. त्यानंतर आकुर्डी रेल्वे स्टेशन 4 किलोमीटरवर आहे. अपकमिंग मेट्रो स्टेशन 7 किलोमीटर म्हणजे वाकडचं भुजबळ चौकातलं मेट्रो स्टेशन. त्यानंतर वर्क प्लेसमध्ये हिंजवडी IT पार्क 9 किलोमीटर आहे. तळवडे MIDC IT पार्क 13 किलोमीटर आहे. चाकण MIDC 26 किलोमीटर आहे. आणि सोशल हबमध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट 10 किलोमीटर आहे. आणि 5.8 किलोमीटरवर जो फिनिक्स मिलेनियम मॉल जो नव्याने सुरू झाला आहे वाकडचा, तो 5.8 किलोमीटर आहे. तर बेसिकली लोकेशन खूप चांगलं आहे. प्रोजेक्ट पासून 1 किलोमीटरवर पुणे बेंगलोर हायवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज जो टनल आहे भुयारी मार्ग, तो इथून फक्त 1 किलोमीटरवर आहे आणि प्रोजेक्टला लागून भला मोठा असा रोड आहे आणि अतिशय प्राईम लोकेशनला मेन रोडला लागून ही बिल्डिंग आहे. म्हणजे हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेण्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघता पण अजून सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आमचं. आम्ही पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर प्रत्येक भागात त्या प्रोजेक्टला व्हिजिट करून तिथली सगळी माहिती घेऊन लीगल आणि क्लिअर टायटलच प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवून आमच्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो. प्रत्येक कस्टमरची नीड समजून त्या पद्धतीचे व्हिडिओ आणि त्या बजेटचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. पण तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा जी लोक वाकडजवळ म्हणजे पुनावळे भागामध्ये 65 लाखात 2 BHK शोधतात ते अर्ली पोझिशनचे. कारण की फ्लॅट तर बरेच आहेत, बरेच प्रोजेक्ट चालू आहेत, पण अर्ली पोझिशनचे प्रोजेक्ट जे आहेत ते फार कमी चालू आहेत आणि हा एक सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी 3 विंगमध्ये लोक राहतात सुद्धा आहे. आता ह्या प्रोजेक्टची जर डिटेल आपण समजून घ्यायला गेलो तर 4.5 एकरचा हा टोटल प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये टोटल 4 टॉवर आहे. ज्याच्या B-C-D विंगचं पोझिशन झाले लोक राहतात आहे आणि A विंगचं जे पोझिशन आहे ते आता जून 2025 मध्ये आहे. तसं ॲज पर रेरा हे डिसेंबरमध्ये होतं, पण 6 महिने आधीच पोझिशन बिल्डरकडून दिलं जाणार आहे. टोटल 104 युनिट आहेत. त्याच्यामध्ये एका फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहे. त्याच्यामध्ये 6 फ्लॅट जे ते 2 BHK आणि 2 फ्लॅट जे ते 3 BHK असणार आहे. प्रत्येक बिल्डिंगमध्ये 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस इथे देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की हायवेपासून फक्त 1 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे. बिल्डिंगला 2 गेट आहेत, एक एंट्री गेट आहे, एक एक्झिट गेट आहे आणि बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट आहे आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट हा या भागातला आहे. आता कुठल्या फॅसिलिटी दिल्यात त्या समजून घेऊया. आता इथल्या ज्या फॅसिलिटी आहेत त्याला ग्रीन लिव्हिंग फॅसिलिटी असं म्हणण्यात आले. आता असं का म्हणण्यात आले ते तुम्हाला फॅसिलिटी बघून लक्षात येईल. जसं की रेन वॉटर हार्वेस्टिंगची फॅसिलिटी आहे इथे. त्याच्यानंतर वॉटर सॉफ्टनिंग प्लांट आहे, म्हणजे जे हार्ड वॉटर असतं बोरिंगचं वगैरे ते सॉफ्ट करायचं पण आहे. सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. सोलर वॉटर हिटिंग इन 1 टॉयलेट आहे. त्यानंतर टायमर आहे. सर्किट फॉर ऑल कॉमन इलेक्ट्रिक पॉईंट्स आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर आहे. स्टार रेटेड ग्रिड बिल्डिंग आहे. स्ट्रीट लाईट विथ LED फिटिंग आहे. LED लाईट इन ऑल कॉमन एरियाज आहे आणि सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लॅन पण जो आहे तो इथं तुम्हाला देण्यात आले. तर या सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या ग्रीन लिव्हिंग फॅसिलिटीमध्ये येतात. तर या सगळ्या या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता या प्रोजेक्टमध्ये कुठल्या ॲम्युनिटीज दिल्यात त्या समजून घेऊ. आता मी ॲम्युनिटी स्पेसमध्येच इथं उभा आहे. चांगली गोष्ट काय की सगळ्या फॅसिलिटी आणि ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या बनून तयार आहेत. कारण जसं मी सांगितलं पहिल्या 3 बिल्डिंगचं पोझिशन झालेलं आहे, 4थ्या बिल्डिंगचं पण 6 महिने आहे. त्यामुळे सर्व फॅसिलिटी ॲम्युनिटीज ऑलरेडी बनून तयार आहेत. आता ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला इथं इंडोर गेम रूम आहे, योगा मेडिटेशन एरिया जो आहे तो देण्यात आलेला आहे, जिम आहे, त्याच्यानंतर स्विमिंग पूल विथ डेक आहे, EV चार्जिंग आहे. आता हे EV चार्जिंग खूप महत्त्वाचा विषय, कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे EVचा जमाना आहे. प्रत्येक 2 व्हीलर 4 व्हीलर ही EVचीच असते. तर त्यामुळे EV चार्जिंग फक्त नवीन सोसायटीमध्येच तुम्हाला बघायला भेटेल. जुन्या सोसायटीमध्ये EV चार्जिंगचा खूप प्रॉब्लेम असतो.
त्यामुळे जे EV घेणारे बायर्स आहे त्यांना या गोष्टीचा खूप त्रास पण होतो. तर इथे EV चार्जिंग तुम्हाला मिळतं. एम्पी थिएटर आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, विविंग गॅलरी आहे, त्याच्यानंतर प्रोव्हिजन ऑफ वायफाय इन एव्हरी होम, त्याचे पण तुम्हाला इथे सुविधा देण्यात आल्या. अशा 19 गोष्टी आहेत फॅसिलिटी आणि अम्युनिटीजमध्ये, ज्या की सगळ्या बनवून तयार आहे. आता आपण वर जाऊया. इथं सॅम्पल फ्लॅट, म्हणजे सॅम्पल फ्लॅट नाही म्हणता येणार, ॲक्च्युअल बिल्डिंगमधलाच फ्लॅट आहे जो तुम्हाला आहे तसाच मिळणार आहे. तर त्या फ्लॅटला पण एकदा बघून घेऊया. सो आता आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघून घेऊया. आता ह्या साईडला तुम्हाला ही लॉबी देण्यात आली. ह्याची साईज तुम्ही इथं बघू शकता. प्रत्येक ह्याच्यावर साईज दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता 3.4 × 5.4 ची तुम्हाला एंट्रन्स लॉबी देण्यात आलेली आहे. आता इथं फायनल कामं चाललेत, म्हणजे टचअपची जे कामं असतात, आतली कामं असतात, ती इथे पूर्ण बिल्डिंगमध्ये चालू आहेत आणि लवकरात लवकर पोझिशन कसं देता येईल याच्यावर बिल्डरचं काम चालू आहे. हे लिव्हिंग प्लस डायनिंग बघू शकता. इथे तुम्ही जी साईज बघू शकता, लिव्हिंगची जी साईज इथे 15.8 × 10.4 तुम्हाला देण्यात आलेली आहे. या साईडला बाल्कनी आहे. आता इथे काम चालले म्हणून आपण ओपन करून नाही दाखवू शकत. या साईडला बाल्कनी सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि 2 BHKचा जो कार्पेट आहे तो 681 स्क्वेअर फूटचा असणार आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 65 लाखाला जाते. त्याच्यानंतर हा किचन एरिया आहे. किचनची साईज तुम्ही इथं बघू शकता 6.7 × 8.8 तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं युटिलिटी एरिया जे आपण त्याला ड्राय बाल्कनी म्हणतो, त्याची प्रोव्हिजन ह्या साईडला करण्यात आलेली आहे. इथे पॉईंट्स वगैरे देण्यात आले. त्याची साईज सुद्धा तुम्ही इथं बघू शकता 3.2 × 6.4 असणार आहे. म्हणजे युटिलिटी एरिया जो ड्राय बाल्कनीचा जो एरिया तो तुम्हाला कवर्ड देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथून आतल्या साईडला गेलात की या साईडला तुम्हाला जो आपला पहिला बेडरूम असतो, जो चिल्ड्रन बेडरूम आपण ज्याला म्हणतो, तो तुम्हाला इथे देण्यात आलेली साईज तुम्ही बघू शकता 10.4 × 10 असणार आहे या साईडला. त्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. सगळ्या ज्या फिटिंग आहे ते सेरा जॅगवॉरच्या असणार आहे. हे गेस्ट जे बाथरूम असतं, ज्याला कॉमन टॉयलेट बाथरूम म्हणतात, ते या साईडला देण्यात आले, ज्याची साईज 6.5 × 4.1 असणार आहे. आणि इथून आतमध्ये आलात की हे आहे मास्टर बेडरूम, ज्याची साईज 13.8 × 10 आहे. तुम्ही तिथं बघू शकता. इथं साईजेस पण लिहिलेले आहेत. मोठं बेडरूम आहे. जनरली 12-12.5 असतं, पण इथं 13.8 × 10 दिलंय. समोरच्या साईडला तुम्हाला अटॅच बाथरूम जे असतं मास्टरचं, त्याची साईज 7.10 × 4.11 तुम्हाला देण्यात आली आहे. तर 681 स्क्वेअर फुटाचं कार्पेट आहे. 65 लाख रुपयाची कॉस्ट आहे. इथे 3 BHK सुद्धा अवेलेबल आहे. 3 BHKची कार्पेट जो आहे तो 787 स्क्वेअर फूट देण्यात आले, ज्याची पॅकेज कॉस्ट 74 लाख रुपये असणार आहे. तर तुम्ही सुद्धा जर पुनावळेमध्ये अर्ली पोझिशन, म्हणजे 6 महिन्यातच पोझिशन आहे या बिल्डिंगचं, जर अर्ली पोझिशनचे 65 ते 74 लाखामध्ये, 65 लाखाच्या मध्ये 2 BHK आणि 74 लाखाला जर 3 BHK बघत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. नक्की या प्रोजेक्टला तुम्ही व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. जेव्हा व्हिजिटला याल तेव्हा पण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल यासाठी करा की आमच्या टीमचे जे लोक आहेत ते तुम्हाला या प्रोजेक्टसोबत अजून पण काही पर्याय दाखवू शकतील. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल, कम्पेअर करता येईल. निगोशिएशनला सुद्धा आमची नक्की इथे मदत होईल. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी आपण नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो, युट्यूबवर अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही 7 ते 8 ह्या वेळेचं नोटिफिकेशन लावायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर आले तर ते बघता येतील. बाकी कमेंट करून हे सांगायला पण विसरू नका की तुम्ही कुठल्या भागामध्ये, कुठल्या पॅकेजमध्ये प्रॉपर्टी सर्च करतात आहे, जेणेकरून आम्ही त्याचा अभ्यास करून त्या भागाला व्हिजिट करून तिथला जो सगळ्यात चांगला प्रोजेक्ट आहे त्याचा व्हिडिओ बनवून पण तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण आमच्या चॅनलला नक्की करा, आम्हाला ग्रोथ करायला त्यामुळे प्रचंड मदत होते. लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.